नमस्कार, मी रेश्मा यमगर. नागेश करजगी ऑर्चिड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता दुसरी विषय मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? ठीक आहे, छान. सगळ्यांचं उत्तर ऐकू आलं आहे. सर्वजण आपल्या आपल्या घरी सुरक्षित आहेत आणि छान आहेत. तर आज आपण काय पाहणार आहोत? ह्याच्या अगोदरच्या पिरियडला आपण काय पाहिलं होतं? आठवते थोडंसं? तर पहिल्या पिरियडला आपण पाहिलं होतं स्वर आणि व्यंजन, हो की नाही? आणि दुसऱ्या पिरियडला आपण पाहिलं होतं स्वर आणि व्यंजन यापासून तयार होणारे 2 अक्षरी 3 अक्षरी शब्द पाहिले होते, हो ना? आणि थोडीशी आपण बाराखडीची सुरुवात केली होती. आणि नंतर आपण पाहिलेलं आहे तिसऱ्या पिरियडमध्ये पूर्ण बाराखडी घेतलेली होती. विथ ॲक्शन ही घेतलेली होती आणि त्याचं वाचनही घेतलेलं होतं, हो की नाही? ठीक आहे. तर आपलं काय काय झालं? स्वर, व्यंजन आणि बाराखडी. तर आता आपण स्टार्ट करूया. हे जे तुमचं मराठीचं पुस्तक आहे ना, सर्वांकडे असेल तर उघडायचं आहे. त्यातला पेज नंबर 1. पेज नंबर 1. कोणती कविता दिसती आपल्याला? ती पाऊस, हो की नाही? चला, तोपर्यंत फक्त ती तुमच्यासमोर उघडून ठेवायची आहे. त्याच्या अगोदर मी काही तुम्हाला प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची मला तुम्ही उत्तरं द्यायची. ठीक आहे? सगळे रेडी आहात ना? ओके, ठीक आहे. आवाज येतोय मला ऐकू? हो किंवा नाही म्हटलेला? चला, तर एकूण ऋतू किती आहेत सांगा बरं? चला सांगा लवकर. हां, अगदी बरोबर. एकूण ऋतू किती आहेत? 3 आहेत. आता सांगा कोणते कोणते आहेत ते ऋतू? कोणते कोणते आहेत? चला लवकर लवकर सांगा. सगळ्यात आवडते पण ऋतू आहेत, त्याच्यामध्ये न आवडते पण आहेत. 3 ऋतू आहेत. हे तर आपलं नक्की झालं. हो, तर त्यातला पहिला कोणता आहे? अगदी बरोबर. कोणता? तुम्ही कोणता सांगितलेला? उन्हाळा. ओके, उन्हाळा. नंतरचा कोणता येतो मग? कोणता येतो? पावसाळा. कोणता येतो? पावसाळा. आणि आणखी एक ऋतू आहे, तो आहे हिवाळा. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू येतात, हो की नाही? हो ना? हां, बरोबर. तर यातल्या तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता आहे? कोणता? सांगा बरं लवकर. हां, ठीक आहे. काही जण उत्तरं देत आहे. अगदी बरोबर, पावसाळा. कारण पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडत असतो, हो ना? तर पावसाळा ऋतू यामध्ये, पावसाळ्या ऋतूमध्ये शेतकरी काय करत असतो? शेतात धान्य पेरत असतो, हो की नाही? मग ते धान्य काही 4 महिन्यांनी येतं, काही 2 महिन्यातच येतं, काही भाजीपाला वगैरे असेल तर 2-3 महिन्यात येतो, काही धान्य वगैरे असेल तर 4 महिने लागतात, हो की नाही? आणि पावसाळ्यामध्ये हा ऋतू तर सर्वांनाच आवडतो ना? पावसात भिजायला कोणाला नाही आवडत? सगळ्यांना आवडतं, हो की नाही? पावसात भिजायला आवडतं, पण त्याचबरोबर आपण पावसात जर भिजलो तर आपल्याला थोडासा आजारी पडण्याची पण जास्त शक्यता असते ना, हो की नाही? तर भिजायचं आहे, पण इतकं पण नाही. शक्यतो तर पावसात नाहीच भिजायचं, हो की नाही? तर ठीक आहे. तर आता काय पाहिलं आपण? ऋतू कोणते? 3. कोणते कोणते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्यातला तुमच्या आवडीचा कोणता? बरोबर, कोणता? पावसाळा, हो की नाही? पावसाळा. मग आपण काय केलं? पावसाळ्यात शेतकरी धान्य पिकवतो, हो की नाही? नंतर उन्हाळ्यामध्ये कोणती कोणती फळं येतात थोडंसं सांगू शकाल? सांगताल कोणती कोणती फळं? तुमच्या आवडीचा जो असतो ना सर्वात आवडतं फळ कोणतं सांगा बरं? अगदी बरोबर, फळांचा राजा आंबा. कोणत्या सीझनमध्ये किंवा कोणत्या ऋतूमध्ये असतो तो? उन्हाळ्यामध्ये, हो की नाही? तसंच उन्हाळ्यामध्ये आणखी कोणती कोणती फळं असतात? आंबा तर आपला असतोच, नंतर असतं कलिंगड, हो की नाही? नंतर असतं खरबूज. अशी खूप सारी उन्हाळी फळं पण असतात. त्याच्याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोणती फळं येतात सांगा बरं? हिवाळ्यामध्ये असतं सगळ्यात आवडता, जाताना मामाच्या किंवा आजीच्या गावाला हुरडा खायला. हां, अगदी बरोबर, हिवाळ्यामध्ये असतो तो हुरडा. त्याचबरोबर अगदी आपल्या शरीराला जे चांगलं आहे, दररोज एक ॲपल खाल्लं किंवा दररोज एक सफरचंद खाल्लं तर आपण कधीच आजारी नाही पडत, असं डॉक्टर सांगतात ना आपल्याला. तेच फळ आपल्याला जास्त करून
असं 12ही महिने भेटतं, पण जास्त करून तो आपल्याला भेटतो जास्त हिवाळ्यामध्ये, हो की नाही. तर आता कोणता झाला, उन्हाळ्यातली फळं झाली, परत हिवाळ्यातली झाली. आता पावसाळ्यात तर सांगितलं की पावसाळ्यात भाजीपाला पण जास्त असतो. जर तुम्ही मम्मीबरोबर भाजी मार्केटमध्ये वगैरे गेला असता तर तुम्हाला लक्षात येईल, हो की नाही. तरी या पावसावरच आधारित आज आपण एक लेसन पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पाऊस. धड्याचं नाव किंवा कवितेचंच नाव आहे पाऊस, हो की नाही. तर त्याच्याही अगोदर मी एक तुम्हाला छोटीशी, जे आवडतं तुमचं गाणं आहे, तुम्ही जेव्हा पाऊस येत असतो किंवा येणार असतो त्यावेळेस गुणगुणता बघा जास्त. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, हो की नाही. आठवलं नाही गाणं सर्वांना? हो, ठीक आहे. मग आणखी कोणतं गाणं आहे सांगा बरं पावसावर आधारित? पावसावर आधारित कोणतं गाणं आहे आणखी, माहिती ना? सांग सांग भोलानाथ वगैरे आहे ना? आहे, हो, अगदी बरोबर. तो जो भोलानाथ असतो त्याला आपण विचारत असतो, म्हणजे त्या गाण्यामध्ये जर तुम्ही पाहिलेलं असेल किंवा जर लिहिलेलं वाचलेलं असेल तर तो त्याला विचारत असतो, भोलानाथ भोलानाथ पाऊस केव्हा येणार आहे. परत मग जेव्हा त्याची शाळा म्हणजे गणिताचा पेपर असतो, शाळेभोवती तळे वगैरे साचणार आहे का, सुट्टी मिळणार आहे का, असं थोडंसं फनी गमतीदार ते गाणं आहे. आठवलं ना? हां, अगदी बरोबर. मग कोणतं झालं आपलं? ये रे रे पावसा एक झाला, परत ते भोलानाथचं आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. नंतर कोणतं आहे, तुम्ही कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल, मी सांगते तुम्हाला. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. हां, अगदी बरोबर. तेही काय आहे, पावसावर आधारितच असं गाणं आहे. तर चला, तर मग मित्रांनो आज आपण पाहायचं लेसन पहिला किंवा आपली कविता आहे पहिली, त्याचं नाव आहे पाऊस. चला, तर आपण पहिली कविता पाहूया जी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तुम्ही तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर त्याच्यावर तुमचं बोट ठेवायचं आहे, हो ना. चला स्टार्ट करू का मी? सगळे रेडी आहात? ओके, ठीक आहे. चला, लेसन नंबर 1 पाऊस. काय नाव आहे त्याचं? पाऊस, हो की नाही. आता मी अगोदर म्हणतीये आणि नंतर मग तुम्ही म्हणायचं माझ्यासोबत, चालेल? किंवा माझ्या नंतर म्हणायचं आहे. आभाळ वाजलं धडाडून, पाऊस वारा सुटला सुसुसुम. काय आहे? आभाळ वाजलं धडाडून, वारा सुटला सुसुसुम. वीज चमकली चक चक चक, वीज चमकली चक चक चक. जिकडे तिकडे लख लख लख. पाऊस आला धो धो धो, पाऊस आला धो धो धो. पाणी व्हायला सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, पाण्यात बोट सोडली सोडली. हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, बोटीवर बसला बेडूक बेडूक. तो ओरडला डरावडूक डरावडूक. हो की नाही? छान आहे ना ही पण कविता. जसं की तुम्हाला आता ह्या समोर जे चित्र आहे त्याच्यामध्ये दिसतंय, आभाळ वाजलं धडाडधूम. ऐकलंय ना? आभाळ ज्यावेळेस पाऊस येत असतो, पाऊस केव्हा कोणत्या महिन्यामध्ये चालू होतो? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने पाऊस पडत असतो. आता जून महिना आपल्याला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच पावसाला सुरुवात झालेली आहे. काही वातावरण पण आपल्याला दिसतंय आणि आपल्या सोलापूरमध्ये थोडाफार झालेलाही आहे पाऊस, हो की नाही. तर आभाळ कसं वाजलं धडाडधूम, चित्रामध्ये दिसतंय की नाही आभाळ? बापरे, हां, मग हे आभाळ वाजलं धडाडधूम. वारा सुटला सुसुसुम. आता मध्ये चक्रीवादळ आलं होतं बघा, कसला वाऱ्याचा आवाज येत होता की नाही. ज्यावेळेस आपण खिडकीतून किंवा दारातून मम्मी सांगते ना बाहेर जाऊ नका वगैरे, तरी आपण थोडंसं चोरून चोरून इकडं बघायचं तिकडं बघायचं, खिडकीतून वगैरे पाहतो की नाही. तर त्यावेळेस कसला वाऱ्याचा आवाज येतो एकदम, म्हणजे असं इतर वेळेस हवेचा वेग कमी असतो त्यावेळेस आपल्याला आवाज येत नाही, पण ज्यावेळेस वाऱ्याचा वेग जास्त असतो त्यावेळेस कसं वारा सुटला सुसुसुम, वारा सुटला सुसुसुम. वीज चमकली चक चक चक. वीज कशी चमकती, फोटो काढल्यासारखं वाटतं की नाही आपल्याला, हो की नाही. तशीच मग वीज चमकली चक चक चक. जिकडे तिकडे लख लख लख.
जेव्हा पण आपण समजा एखाद्या वेळेस आता शक्यतो तर पाऊस पडतो त्यावेळेस आपण बाहेर नसतो, पण समजा एखाद्या वेळेस आपण फसलोच पावसामध्ये, अचानक कुठेतरी गावी गेलो आणि येताना पाऊस वगैरे लागला, तर त्यावेळेस तुम्हाला जास्त करून पावसाचं चित्र पाहायला मिळेल, हो की नाही. असं आभाळ, एकदम आभाळाचा आवाज धडधड धडधड येत असतो, मग धडाडधूम येत असतो, वारा कसा एकदम सुसुसूम सुटलेला असतो, नंतर वीज चमकली की अगदी फोटो काढल्यासारखा वाटतो आपल्याला, हो की नाही. फोटोचा जसा फ्लॅश मारला जातो तसा विजेचा प्रकाश अगदी लख्ख प्रकाश पडतो त्यावेळेस त्याचा, आणि जिकडे तिकडे अगदी लख्ख दिसायला लागतं, जे की अंधारामध्ये आपल्याला नाही दिसत असतं. अगोदर वीज चमकली की त्या क्षणामध्ये आपल्याला पलीकडे काय आहे, अलीकडे काय, किंवा आपल्या समोर काय आहे ते दिसायला लागतं. नंतर पाऊस, मग आता हे सगळं वातावरण कसं पाऊस येण्यापूर्वीचं आहे, किंवा पाऊस चालू असताना पण विजा चमकत असतात, पण ह्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे पावसासाठी, आता पाऊस येणार आहे त्याच्या अगोदरचं वातावरण आहे. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लोक. मग आता काय काय झालं, आभाळ पण वाजलं, वारा पण सुटला, वीज पण चमकली, आता काय आला, पाऊस आला. काय आला, पाऊस आला. मग पाऊस कसा आला, धो 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 आला. पाऊस कसा आला, धो. पावसाचा आवाज ऐकलाय ना, ज्यावेळेस अगदी म्हणजे कमी प्रमाणात पाऊस पडतो तर इतकासा आवाज नाही येत, जास्त करून तुम्हाला पत्र्यावर वगैरे त्याचा जास्त आवाज ऐकायला येईल पहा, पावसाचा आवाज. आणि ज्यावेळेस मोठा अगदी पावसाचे थेंब मोठे मोठे पडत असतात, ते अगदी पावसाचा आवाज एकदम धो 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 पाऊस आल्यासारखा वाटतो. मग पाणी व्हायला सो सो सो, पाणी कसं वाहतं, सो 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 वाहतं, असं म्हणा पाणी वाहतं, हो की नाही. ज्यावेळेस तुम्ही घरातून खिडकीतून म्हणा, घरातून म्हणा, काय पाऊस गेल्यानंतर तुम्ही गच्चीवर वगैरे जाऊन पाहत असाल तर आपल्या घराच्या आजूबाजूला वगैरे पाणी साठलेलं असतं, हो की नाही. मग ते पाणी साठलेलं असतं, काही मुलं त्याच्यामध्ये पाण्यात उड्या मारत असतात, पण ते चांगलं आहे का, नाही, हो की नाही. पावसात भिजायचंच नाही आहे, अगदी मजा म्हणून कधीतरी ठीक आहे, पण शक्यतो पावसात नाही भिजायचं. पावसात भिजलं की परत सर्दी होणार, दवाखाना येणार, असं तसं, त्यापेक्षा नाही भिजलेलं बरं. मग पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायला सो सो सो. मग पाण्यात बोट सोडली करताना पाण्यात बोट आठवली. हां, दाखवू मी तुम्हाला, एक माझ्याजवळ एक बोट आहे, ही अगदी छोटीशी आहे, हो की नाही. पाण्यात बोट अशी करून सोडता की नाही, ज्यावेळेस तुम्ही पाणी साठलेलं असतं तुमच्या घराच्या आसपास त्यावेळेस पाण्यात बोट सोडता की नाही, अशी जात असते ती, हो ना. तर ते अशी बोट वगैरे करून सोडायचं, कारण आता तर सुट्टीच आहे, त्यामुळं आपण असं पाऊस आला की एक मज्जा म्हणून करू शकतो, हो की नाही. पाण्यात बोट सोडली, हातभर जाऊन बुडली, कारण आपण केलेली असती पेपर बोट, ती फार वेळ तरंगेल का तेव्हा पाण्यावर नाही, थोडंसं अंतर जर गेली तर ती काय करेल, पाण्यात बुडेल थोडंसं अंतर गेली की. मग बोटीवर बसला बेडूक. आता फ्रॉग जम्पिंग तर सगळ्यांनाच माहिती ना, असं जम्पिंग करतो तो. हां, तर तो बेडूक काय करतो, त्या बोटीवर बसतो. तुमच्या बोटीवर कधी बसलेला आहे का बेडूक तसा? काही जणांच्या बसला असेल, काही जणांच्या नसेल, हो की नाही. मग पाण्यात बोट सोडली, कशात सोडली बोट, पाण्यात. पावसाचं पाणी जे वाहत असतं की नाही, त्या पाण्यावर आपण काय सोडली, अशी एक बोट सोडली, आणि ती बोट थोडंसं अंतर पुढे गेली की त्याच्यावर काय बसला, एक बेडूक बसला. आणि बेडकाचा आवाज माहिती का कसा ओरडतो बेडूक, डरावडूक. कसा ओरडतो, डरावडूक. जर जास्त पाऊस येऊन गेला, पूर्णतः पाऊस थांबला, जास्त करून तुम्हाला खेडेगावात वगैरे ज्यावेळेस तुम्ही गेला असाल तर तिथे ऐकायला येईल बघा, खूप इतका बेडकांचा आवाज येत असतो ना, खूप म्हणजे खूप बेडकं ओरडत असतात. त्यावेळेस तुम्हाला जास्त करून तो आवाज ऐकायला येईल. बोटीवर बसला बेडूक, तो ओरडला डरावडूक, हो की नाही. आली लक्षात कविता? नसेल आली तरी आणखी एकदा सांगते. आता मी रेडी करते, माझ्यासोबत तुम्ही रेड करा, मग आणखी एकदा सांगेन. आभाळ वाजलं धडाडधूम, म्हणा लवकर, ऐकायला येतं मलाही, ठीक आहे. काही जण म्हणत नाही आहेत. वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, म्हणा लवकर, कमीच म्हणू मग. जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, म्हणताय ना, ठीक आहे. पाणी व्हायलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली,
जशी की मी आता दाखवली बोट, हो की नाही. हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. छान म्हटली सर्वांनी कविता माझ्यासोबत. तर ही कविता कोणी लिहिलेली आहे माहिती आहे? सरिता पदकी. सरिता पदकी यांनी लिहिलेली ही कविता आहे, हो की नाही. आणखी एकदा मी अगदी थोडक्यात तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगते. आभाळ वाजलं धडाडूम. आता इथं आभाळाचा तर आवाज तुम्ही ऐकला. ज्यावेळेस आकाशात जर काळे ढग बघितले तर ढगाला ढग जर घर्षण झालं त्यांचं किंवा एकावर जर एक आदळले तर आवाज कसा येतो? धडाड धूम येतो, हो की नाही. मग जसं की आता समजा घरात मम्मीकडून काहीतरी किचनमध्ये भांडं पडतं, बरं घरचं सोडा, आता दररोज तुमच्या स्कूलमध्ये बेल ऐकू येते की नाही तुम्हाला? तर ती बेल कशी आहे? घंटा असते आणि घंट्याला मध्ये एक बेल मारण्यासाठी असते. तर त्याचा आवाज मारल्यानंतर कसा बेलचा आवाज येतो की नाही, हो की नाही. तर तसा आवाज धडाडधूम म्हणा किंवा भांडी पडल्यानंतर म्हणा किंवा नंतर आपण स्कूलची घंटा ऐकतो ती. मग वारा सुटला सुसुसुम. जेव्हा वाऱ्याचं मध्ये चक्रीवादळ आलं होतं कसला आवाज येत होता की नाही वाऱ्याचा, विचित्र विचित्र किंवा वेगळंच काहीतरी. आपल्याला टी व्हीला बातम्या पण पाहत होतो. अगदीच वारा जर खूप प्रमाणात सुटला तर नुकसानही होतं. छान वाटतंच आपल्याला, पण अगदीच लिमिटच्या बाहेर जर गेलं तर त्याच्यामुळं नुकसान पण होतं. ते आपण पाहिलेलं आहे न्यूजला. तर वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक. वीज कशी चमकती? अगदी लख प्रकाश पडतो चमकली किती, जिकडे तिकडे लखलखलख. पाऊस आला धो धो धो. कसा आला पाऊस? एकदम म्हणजे मोठा पाऊस आला, असा रिमझिम रिमझिम नाही आला, एकदम धडधड धडधड असं मोठा पाऊस आला. नंतर पाणी व्हायला सो सो सो. मग भरपूर प्रमाणात पाऊस पडला की मग पाणी तर येणारच ना. मग ते पाणी कसं व्हायला? सो सो सो. मग पाण्यात बोट सोडली सोडली. आता बघा हे हा एक मुलगा, ही एक मुलगी आणि हे दिसतं बोट आणि त्याच्यावर बसलेला आहे बेडूक, हो की नाही. आता इथं पाहिलं होतं आभाळ, नंतर काय? वीज चमकली. नंतर काय आहे? हे झाडं वगैरे आहेत. मग वीज चमकली नंतर पाऊस आलेला दिसतो. मग पाऊस कसं एकदम जोरात आला आणि पाणी सगळं वाहताना दिसतंय की नाही, हे असं पाणी वाहताना दिसते की नाही. मग नंतर मग ही एक मुलगी आहे आणि एक मुलगी आहे आणि एक मुलगा काय करतायत? असे पेपर बोट केलेले आहेत, जसं की मी आत्ता दाखवले की नाही तुम्हाला तसे पेपर बोट केलेले आहेत. आणि काय करतात? एक मजा म्हणून काय करतायत? पाण्यामध्ये सोडत आहेत. दिसतंय ना आपल्याला? ही मुलगी असं खाली बसून सोडती. इथं एक बोट आहे, इथं एक आहे, इथे एक आहे. ही जी बोट आहे थोडीशी ती पाण्यामध्ये बुडायला लागली. आणि नंतर आता जशी की मी आत्ता रेड कलरची मुठ्ठी लाल दाखवली होती तशी एक मुठ्ठी येल्लो कलरची केली. त्याच्यावर काय बसला? बेडूक बसलेला आहे, हो की नाही. दिसतंय सगळं पिक्चरमध्ये? छान दिसतंय ना चित्र? अगदी पाऊस आल्यासारखा भास वाटतो की नाही. तर ते मग कुठंपर्यंत आलं होतं पण? पाऊस आला धो धो धो, पूर्ण पाऊस आलेला आहे. पाणी व्हायला सो सो सो. हे सगळं पाणी दिसतंय आपल्याला पिक्चरमध्ये, हो की नाही. पाणी व्हायला सो सो. पाण्यात बोट सोडली सोडली. ह्या मुलीने काय केलं? पाण्यात बोट करून आणल्या आणि ती सोडायला लागली त्याच्यामध्ये. मग पाण्यात हातभर जाऊन बुडली बुडली. कारण पेपर बोट आहे ती, काय आपली थोडी ना खरी बोट आहे पाण्यातली, समुद्रातली म्हणा किंवा नदीतली नाही. तर आपण ती पेपरची केलेली होती त्यामुळे ती थोड्या अंतरावर गेल्यानंतर पाण्यात बुडली. मग बोटीवर बसला बेडूक बेडूक. कोण बसला बोटीवर? बेडूक बसला. तो ओरडला डरावडूक डरावडूक. आलं? लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. तर आता बघा, जर कविता लक्षात आली असेल, कारण अवघड तर नाही याची, खूपच सोपी कविता आहे, हो की नाही. ठीक आहे. तर ह्याच्यावर आधारित मी काही क्वेश्चन्स विचारू तुम्हाला. चला, पहिला क्वेश्चन आहे, आभाळात काय चमकत आहे? काय चमकत आहे सांगा बरं? आभाळामध्ये काय चमकत आहे? पहिली आपलं सेंटेन्स काय होतं किंवा कवितेची ओळ काय होती? आभाळ वाजलं धडाडूम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक. मग इथं उत्तर काय येणार आहे आपलं? आभाळात काय चमकत आहे? अगदी बरोबर. काय चमकत आहे? वीज. तर मी लिहू इथे उत्तर? काय चमकत आहे? वीज. आभाळात चमकत आहे वीज. नंतर पाऊस कोठून येत आहे? कोठून येत आहे सांगा बरं? माहिती आहे ना पाऊस कुठून येतो?
साहजिकच आभाळातून पाऊस पडणार ना. आभाळ वाजलं धडाधूम, वारा सुटला सुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक, पाऊस आला धो धो धो. कुठून आला मग पाऊस? आभाळातून. कुठून आला? लिहू मी इथं उत्तर. आभाळातून. मुलांनी पाण्यात काय सोडले आहे? बघितलंय ना पिक्चर? बघा बरं काय सोडलेलं आहे. हां, इथेच आहे की खाली. हे जे दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी, त्यांनी काय सोडलेलं आहे पाण्यामध्ये? अगदी बरोबर. काय सोडलेलं आहे? बोट. मुलांनी पाण्यात काय सोडले आहे? मुलांनी पाण्यात बोट. नंतरचं क्वेश्चन काय आहे पहा बरं. बोटीवर कोण बसले आहे? कोण बसले आहे बोटीवर? सांगा बरं. सांगा बरं. हातभर जाऊन बुडली बुडली आणि बोटीवर बसला बेडूक. बेडूक. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे? बेडूक. उत्तर काय येणार आहे ह्याचं? बेडूक. हो की नाही? आणखी एकदा क्वेश्चन सगळे रीड करू मी. आभाळात काय चमकत आहे? आता तुम्ही मला उत्तर देताना वीज म्हणून सांगणार, हो की नाही? मग थोडासा प्रयत्न करा ना पूर्ण वाक्यात. आता आपण पहिलीला होतो त्यावेळेस ठीक आहे, 1-2 शब्दामध्ये उत्तर सांगत होतो. आता आपण दुसरीला गेलो आहेत ना, तर थोडेसे आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तरं देता आली पाहिजेत. आभाळात काय चमकत आहे? तर आभाळात वीज चमकत आहे. येईल ना? थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाऊस कोठून येत आहे? पाऊस कोठून येत आहे? तर पाऊस आभाळातून येत आहे. कुठून? पाऊस आभाळातून येत आहे. मुलांनी पाण्यात काय सोडले आहे? मुलांनी पाण्यात काय सोडले आहे? तर मुलांनी पाण्यात सोडलेली आहे बोट. काय सोडलेली आहे? बोट. नंतरचा प्रश्न आहे, बोटीवर कोण बसले आहे? बोटीवर कोण बसले आहे? तर बोटीवर बेडूक बसला आहे. हो की नाही? हे झाले आन्सर क्वेश्चन. सोपंच आहे ना. काय पहिलं काय येतं? आभाळात काय चमकत आहे? वीज. पाऊस कोठून येत आहे? आभाळातून. मुलांनी पाण्यात काय सोडलं आहे? बोट. आणि बोटीवर कोण बसले आहे? बेडूक. हे सांगितलं. आता हे काय करायचं आहे? योग्य शब्द शोधा व बोला. योग्य शब्द शोधा व बोला. काय पहिला नंबर काय आहे? आभाळ वाजते असे. आता बघा, हे कविता जर आपण पाठ केली, आता तुम्ही 2-3 वेळा जर घरी सराव केला तर तुम्हाला ती लगेच पाठ होऊन जाईल. लगेच पाठ होऊन जाईल. इथं ब्रॅकेटमध्ये त्यांनी आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत, हो की नाही? पहिलं काय लिहिलेलं आहे? सु सु सुम. नंतर आहे चक चक. नंतर धडाडधूम. नंतरचं ऑप्शन आहे डरावडूक. आणि लास्ट आहे धो धो. हे आपल्याला त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. आता पहिला प्रश्न काय आला? योग्य शब्द शोधा व बोला. फक्त बोलायचं आहे, काही इथं करायचं नाही आहे. पहिला आहे त्यातलं आभाळ वाजते असे. आता सांगा बरं कसं वाजतं आभाळ? मी इथं लिहिते बरं का, तुम्ही सांगा मग मी लिहिते. सुसुसुम? नाही नाही. मग चक चक चक? नाही. अगदी बरोबर. काय? आभाळ वाजतं कसं? धडाड धूम. लिहू मी इथे उत्तर. आभाळ वाजते असे. कसे? धडाडधूम. नंतर काय आहे? वारा सुटला असा. आठवा आठवा कविता आठवा आपली. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुसुसुम. अगदी बरोबर. पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे ना? आभाळ वाजते असे. आभाळ वाजते असे. धडाडधूम. वारा सुटला असा सुसुसुम. आता नंतर काय आहे? वीज चमकली अशी.
कशी चमकली वीज सांगा बरं. हां बरोबर, वीज चमकली चकचक. कशी चमकली? चक. वीज चमकली चकचक चक. नंतर आहे पाऊस आला असा. कसा आला पाऊस? रिमझिम आला का? नाही. कसा आला? धो धो. पाऊस आला धो. इथे तुम्ही तुमच्या मनाने काय केलेलं आहे का? ऑलरेडी इथं ऑप्शन्स दिलेले आहेत. सु सु सुम, चक चक चक, धडाड धूम, डरावडूक आणि धो धो धो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे रीड करायचं आहे आणि ह्याला साजेसा असा शब्द म्हणजे त्याला योग्य जोडीचा शब्द कोणता आहे तो लिहायचा आहे. आभाळ वाजते असे धडाडधूम, वारा सुटला असा सुसुसुम, वीज चमकली अशी चकचक, पाऊस आला धो धो. आता सगळ्यात लास्ट आहे बेडूक ओरडला असा. कसा ओरडला बेडूक? अगदी बरोबर. कसा आहे? डरावडूक. कसा ओरडला? दिसतंय ना? असंही तुम्हाला हे लिहायचं नाही आहे, फक्त तोंडी सांगायचं आहे. आणखी एकदा रिपीट करायचं आपण पहिल्यापासून. एका शब्दात उत्तरे द्या किंवा एका वाक्यात उत्तरे द्या. आभाळात काय चमकत आहे? याचं उत्तर आहे आभाळात वीज चमकत आहे. आभाळात वीज चमकत आहे. पाऊस कोठून येत आहे? पाऊस आभाळातून येत आहे. मुलांनी पाण्यात काय सोडले आहे? मुलांनी पाण्यात बोट सोडली आहे. बोटीवर कोण बसले आहे? बोटीवर बेडूक बसलेला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे योग्य शब्द शोधा व बोला. योग्य शब्द शोधा व बोला. त्यातला पहिला आहे आभाळ वाजते असे धडाडधूम, वारा सुटला असा सुसुसुम, वीज चमकली अशी चकचक, पाऊस आला असा धो धो आणि बेडूक ओरडला असा डरावडूक डरावडूक. चला आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पावसात तुम्ही काय काय करता, योग्य शब्दासमोर टिक करा वगैरे, हे आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण काय पाहिलं? पाऊस ही कविता पाहिली, म्हणली, हो की नाही? आणि नंतर त्याच्यावर आधारित आपण ॲन्सर्स क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न उत्तरं घेतलेले आहेत. मी तोंडी विचारलेत आणि तुम्ही ती उत्तरं सांगितलेली आहेत, हो की नाही? ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जे आहे, नंतरचा जो प्रश्न आहे आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया. धन्यवाद.